सगळं व्यवस्थित चाललं होतं. पण अचानक एक दिवस राम गंभीर आजारी पडला. सुरुवातीला साधा ताप वाटला, पण हळूहळू त्याची तब्येत खूप खराब होत गेली. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ आणि आजारी राम यांची भावपूर्ण कथा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आजची कथा आहे एका गरीब, आजारी आणि निराश झालेल्या राम नावाच्या माणसाची, ज्याचं आयुष्य दुःखानेच भरलेलं होतं. पण जेव्हा त्याने स्वामींच्या चरणी श्रद्धा ठेवली, तेव्हा अशक्य वाटणारंही शक्य झालं. ही कथा तुम्हाला शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण यात आहे श्रद्धा, भक्ती, चमत्कार, स्वामींची कृपा. अनंतकोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज, योगीराज, परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय. भाग 1. रामचं दुःखी आयुष्य. एका छोट्याशा गावात राम नावाचा गरीब माणूस राहत होता. राम खूप प्रामाणिक आणि मेहनती होता. दिवसभर मजुरी करून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे. त्याच्या घरी पत्नी सीता आणि एक लहान मुलगा होता. सगळं व्यवस्थित चाललेलं होतं. पण अचानक एक दिवस राम गंभीर आजारी पडला. सुरुवातीला त्याला साधा तापच वाटत होता, पण हळूहळू त्याची तब्येत खूपच खराब होत गेली. रामला चालणंही कठीण झालं होतं. कामं बंद झालं, घरात पैसे संपले. सीता दिवसरात्र रडत होती, देवा, माझ्या नवऱ्याला वाचव. गावातील वैद्य आले, औषधं झाली, पण काहीच फरक पडत नव्हता. राम दिवसेंदिवस अशक्तच होत गेला. एका रात्री राम सीताला म्हणाला, सीता, आता मी जास्त दिवस जगणार नाही. हे ऐकताच सीता जोरजोरात रडू लागली. भाग 2 मध्ये स्वामींचं नाव. दुसऱ्या दिवशी गावात एक वृद्ध साधू आले. त्यांनी रामची अवस्था पाहिली. साधू शांतपणे म्हणाले, बाळा, औषधांपेक्षा मोठं औषध म्हणजे श्रद्धा. सीता म्हणाली, महाराज, आम्ही खूप प्रयत्न केले, पण काहीही उपयोग होत नाही. साधू हसले. अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ यांचं नाव घ्या म्हणाले. मनापासून प्रार्थना करा. हे बोलून साधूही निघून गेले. त्या दिवसापासून सीता रोज दिवा लावून जप करू लागली. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. रामही अंथरुणावर पडून होता. स्वामींचं नाव घेत होता. घरात गरिबी होती, पण मनात श्रद्धेचा दिवा पेटलेला होता. भाग 3. रामचं संकट वाढतच गेलं. काही दिवस गेले. रामची तब्येत अजूनच बिघडली. गावातील काही लोक बोलू लागले, आता काही आशा नाही. सीता खूपच घाबरली. एका रात्री जोरदार पाऊस पडत होता. घराच्या छपरातून पाणी गळत होतं. रामला खूप ताप आला. तो वेदनेने तडफडत होता. सीता हात जोडून म्हणाली, स्वामी, आता तुम्हीच काहीतरी करा. तेवढ्यात अचानक घरात एक दिव्य प्रकाश पसरला. सीता घाबरली. दारात भगवी वस्त्र घातलेले एक तेजस्वी संत उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर अद्भुत तेज होतं. सीता थरथरत म्हणाली, आपण कोण? ते हसले. म्हणाले, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे ऐकताच सीता रडू लागली. तिला समजलं, हे दुसरे तिसरे कोणी नसून स्वामी समर्थच आहेत. भाग 4. स्वामींचा चमत्कार. स्वामी रामजवळ गेले. त्याच्या डोक्यावर हात ठेवला. क्षणात रामच्या शरीरात शांतता पसरली. स्वामी म्हणाले, राम, तुझी परीक्षा संपली. राम हळूहळू डोळे उघडतो. त्याला स्वतः स्वामी दिसतात. तो रडत म्हणतो, स्वामी, मला वाचवा. स्वामी हसले, श्रद्धा ठेव, सगळं ठीक होईल. स्वामींनी त्याला तुळशीचं पान दिलं. हे खा बोलले. रामने ते खाल्लं. काही वेळातच त्याचा ताप कमी झाला. सीता आश्चर्यचकित झाली. ज्याला उठताही येत नव्हतं, तो राम आता बसू लागला होता. स्वामी उठले. म्हणाले, नामस्मरण कधीच सोडू नका.
आणि क्षणात ते अदृश्य झाले. भाग 5. नवीन जीवन. दुसऱ्या दिवशी सकाळी राम पूर्ण शुद्धीत होता. त्याची तब्येत दिवसेंदिवस सुधारू लागली. गावातील लोक आश्चर्यचकित झाले. हा तर चमत्कार आहे. राम आता रोज स्वामींचं नामस्मरण करू लागला. त्याच्या घरात पुन्हा आनंद आला. कामं मिळू लागली. गरिबीही कमी झाली. पण सर्वात मोठं गिफ्ट म्हणजे रामच्या मनात कायमची श्रद्धा निर्माण झाली होती. तो गावातील लोकांना सांगू लागला, संकट कितीही मोठं असो, पण स्वामींवरती विश्वास ठेवा. तर यामध्ये आपल्याला काय संदेश मिळतो, तर काही वर्षांनी राम स्वतः भक्तांची मदत करू लागला. एक दिवस त्याचा मुलगा विचारतो, बाबा, स्वामी खरंच येतात का? राम हसला आणि बोलला, जिथे खरी श्रद्धा असते तिथे स्वामी स्वतः येतात. राम रोजच एकच गोष्ट म्हणत असे, स्वामींनी मला नवीन जीवन दिलं. तर ह्या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळतं? ही कथा आपल्याला शिकवते की संकट कायमची नसतात, श्रद्धा कधी वायाही जात नाही आणि स्वामी आपल्या भक्तांना कधीच एकटंही सोडत नाहीत. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ.